सर, आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं आपण भाषणामध्ये म्हणाला होतात की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं पाहिजे, पण सत्तेमध्ये तुमचं सरकार आहे. सत्तेमध्ये तुमचं सरकार असताना सुद्धा आतापर्यंत ही अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कारापासून दूर ठेवले जाते. याचं कारण काय वाटते तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं, आपण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळालं पाहिजे या संबंधाने माझ्यासमोर जो काही विषय मांडलेला आहे, 2019 साली जिल्हा परिषदेच्या सभागृहातला मी कार्यकर्ता आहे. 2019 साली अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे असा ठराव मी घेतलेला आहे. अण्णाभाऊंना आज ना उद्या भारतरत्न मिळालंच पाहिजे अशा प्रकारची मागणी कार्यकर्ता म्हणून मी करत आहे. त्या पलीकडे जाऊन मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 2 वर्षापूर्वी रशियामध्ये जाऊन अण्णाभाऊचा त्या ठिकाणी स्मारक उभं केलेलं आहे. चिराग नगरीमधल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 350 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. एकंदरीत भारतरत्नाबरोबर अण्णाभाऊंच्या मोठेपणात आपल्या या देशातल्या सगळ्या माणसांना रमण्यासाठीचा आनंद जो वेगळा आहे तो मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आज हंडरगुळीमध्ये प्रचंड उत्साहामध्ये या ठिकाणी जयंती साजरी होती आहे. 106वी जयंती आहे. सगळ्या मायमाऊल्या वेशभूषेत आलेल्या आहेत. मी 25 वर्षापासून महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक गावात जातो, पण आज हंडरगुळीमधलं हे वेगळेपण खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंना अभिवादन करताना एक आगळं वेगळं माझ्या दृष्टीनं दिसत आहे. म्हणून आजच्या निमित्तानं जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आज अभिनंदन करतो आणि सर्वांनाच जयंतीच्या शुभेच्छा देतो. सर, आज सध्या महाराष्ट्राचं जर चित्र पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या उपवर्गीकरणाची मागणी जोर धरत आहे. मातंग समाजाची, संपूर्ण महाराष्ट्रातल्या मातंग समाजाची अशी मागणी आहे की उपवर्गीकरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी सरकार तुमचं उपवर्गीकरण करणार आहे का? सरकारच्या समोरच्या अनेक अडचणी असतात. कायद्याच्या दृष्टीनं उपवर्गीकरणासाठी अभ्यास गट त्या ठिकाणी काम करत आहे. सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त सरन्यायाधीशांनी उपवर्गीकरणाच्या संबंधाने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या दृष्टीनं आणि इतर काही गोष्टी पाहता उपवर्गीकरण महाराष्ट्र शासन कुणावरही अन्याय न करता देईल या गोष्टीचा मला विश्वास आहे. आणि म्हणून उपवर्गीकरणाकडे सरकारसुद्धा सकारात्मक दृष्टीने बघत आहे. आम्ही असं ऐकलं होतं की 1 ऑगस्टपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उपवर्गीकरण करणार आहे असं ऐकलं होतं, पण 1 ऑगस्ट झाली तरी पण उपवर्गीकरण झालं नाही. मग सरकार विरोधी गटाच्या दबावाला भीत आहे का? नाही, तो विषय काही आपल्या अखत्यारीतला राहू शकत नाही. सर, मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की सरकारच्या समोर ज्या काही अडचणी असतात तांत्रिकदृष्ट्या त्या परिपूर्ण करून निश्चितच सरकार काहीतरी चांगला सकारात्मक निर्णय घेईल या बाबतीत मला शंका नाही. सर, आज अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सबंध मातंग समाजाला एक संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल? मातंग समाजाने उपवर्गीकरणासाठीचं जे लोकशाहीच्या मार्गाने सशस्त्र उपसलेलं आहे, मग रस्ता रोको असेल, सभा असेल, मोर्चा असतील, हे करत असताना शांततेच्या मार्गाने जावं एवढाच माझा सगळ्यांना सल्ला असेल. एवढीच माझी विनंती असेल. कुणीही आक्रमक होऊ नये. तसं आपण सुसंस्कारित आहोत. या समाजाकडं सर्व जाती धर्माचा बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत सकारात्मक राहिलेला आहे आणि मग सहानुभूतीपूर्वक शासनही या बाबतीत विचार करेल. पण आंदोलनाच्या भूमिका जेव्हा हा समाज घेतो तेव्हा आत्तापर्यंत झालेले जे काही आंदोलन आहेत ते त्यांनी शांततामय मार्गानेच केलेले आहेत याचाही अभिमान मला वाटतो. पुढच्या काळातही त्यांनी त्याच पद्धतीने आपले कार्यक्रम आखावेत आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. सर, शेवटचा एक प्रश्न विचारावा असं वाटतं. तुमच्या सरकारनं महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण आणलेलं आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेला आहे, पण देवेंद्र फडणवीस सरकार म्हणते की आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत. पण विरोधी बाजूचे जे नवबौद्ध समाज बांधव आहेत ते म्हणतात की उपवर्गीकरणाच्या माध्यमातून भारतीय संविधानाची हत्या होत आहे, हे कायदेशीर नाही. त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, भारतीय संविधानाची हत्या हा शब्दच मुळात चुकीचा आहे. संविधानाच्या चौकटीत राहूनच ज्या काही गोष्टी करायच्या असतात तेच सरकार करेल. आणि संविधानात आतापर्यंत बऱ्याच वेळा आवश्यक त्या दुरुस्त्याही केलेल्या आहेत, पण संविधानाला कुठेही धक्का न लावता त्यानुसारच केलं जाईल आणि कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी सरकार निश्चितच घेईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद सर. रामभाऊ त्रिवेदी
मित्र हो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरून जर पाहत असाल तर तुम्ही पेजला फॉलो करू शकता. याच प्रकारचे वेगवेगळे विषय या चॅनलवरून, या पेजवरून मी घेऊन येत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.